आख्या बनसुड्याच्या घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं बुधवार पेठात जाईन तुम्हाला 100 रुपये दंड कर. पप्पाला मारून टाकण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीचे आणि माझ्या पप्पाला औषध घालून मारलेलं माझ्या मम्मीने. तर मला न्याय द्या. मग काय म्हणता, तर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर भावांनो आज तुम्हाला कळेल की सोशल मीडिया मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये काय फरक असते. एक क्रिएटर स्वतःला सोशल मीडियावर किती चांगला दाखवतोय, किती खुश दाखवतोय, समाधानी दाखवतोय, मोकार पैसा दाखवतोय, पण खरंच रियालिटी मध्ये असं असतंय का? तर आजचा व्हिडिओ रोष नाही पण धिंगाणा आहे आणि महत्वाचा पण. तर तुम्ही तर याला ओळखतच असाल, आख्या बनसोडे. का नाही ओळखणार? भाऊचे डायरेक्ट 1.8 मिलियन फॉलोअर आहेत आणि कॉन्टेंट बघाव तर भाऊनं दिवसाचे 4-5 व्हिडिओ टाकून एवढे फॉलोअर केलेत. पण आज आपल्याला भाऊच्या कॉन्टेंट विषयी नाही बोलायचं. मॅटर थोडा पर्सनल आहे. तसं कोणाच्या पर्सनल लाईफ विषयी बोलू नये, पण समोरच्यानं जर लोकांसमोर तमाशा मांडला असेल तर आपलं तर कामच आहे तमाशाचा धिंगाणा करायचं. ठीक आहे. या तमाशाची सुरुवात झाली या व्हिडिओ पासून, ज्यामध्ये आक्याचा सक्का भाऊ आणि आक्याची सख्खी आई आक्याबद्दल काहीतरी भयानक गोष्टी बोलतात. आक्याचा इतका त्रास असतो ना, घरी येऊन घालून शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाईन तुम्हाला 100 रुपये दंड कर. तू माझी मम्मी नाही. आता आक्या असं म्हणला का नाही आपल्याला नाही माहित, पण हे काही आपल्याच मुलावर असे घाण आरोप विनाकारण तर नाही लावणार. यामध्ये काहीतरी खरंय, जे स्वतःचीच आई डायरेक्ट सोशल मीडियावर बोलायला लागली. यावरून एवढं कळलं की फक्त आक्याचे व्हिडिओच नाही, आक्या पण फालतू आहे. म्हणजे एकीकडे सोशल मीडियावर दाखवायचं की आईची किती रिस्पेक्ट करतो, आईवर किती प्रेम करतो, आणि दुसरीकडे असं घाण बोलायचं. मला माहित होतं बाई तू छपरी आहेस, पण हे माहित नव्हतं की तू ते पण आहेस. येडा भोग. खालच्या थराला जाऊन ते बोलतोय मला, आणि एकमेव त्याचा मामा कुठेही त्याला. तर बाई तुम्हाला मॅटर कळलं नसेल तर मी सांगतो. तर आक्याच्या आईने त्याच्या मामाकडून एक प्लॉट घेतला होता. प्लॉटचे 2 लाख रुपये बाकी होते आणि त्या 2 लाखासाठी मामा आईच्या नावावर प्लॉट करत नव्हता. मग आक्याच्या मामाने त्याला चॉकलेट दिलं की मी तुझ्या नावावर हा प्लॉट करतो, फक्त तू आईला आणि भावाला सोडून दे. आणि मग आक्या असं वागायला लागला. म्हणजे भाई मला कमाल वाटती, हे छपरी रीलवर एवढे मोठे मोठे डायलॉग मारते आणि रियालिटी मध्ये माझी मम्मी नाही, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला. असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आक्या समजून नका, सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय. बरोबर आहे काकू, लोकांना सवयच लागली या छपरींना डोक्यावर बसवायची. आणि मग हे छपरी डोक्यावर बसून मुतले तरी यांना पाऊस पडल्यासारखं वाटतंय. आणि रील मध्ये आक्या भाऊ दुसऱ्यांच्या गाडीचे हप्ते भरायच्या गोष्टी करताय आणि घरी हे चाळे. म्हणजे स्वतःची फाटके असताना दुसऱ्याची शिवायला बरं नाही वाटत भाऊ. तर या व्हिडिओचा खरा मास्टर माइंड आणि आक्याची पोलखोल करणारा म्हणजे त्याचा सक्का भाऊ तुषार, जो एवढ्या दिवस माझा भाऊ करून नाचत होता, त्याच्या फेमवर उड्या मारत होता. एवढंच नाही तर भावाच्या जीवावर भाऊनं 3 लाख फॉलोअर पण केले आणि शेवटी भावाचाच कांड वाजवला. अरे मला गरज नाही कोणाच्या आदराची, माझं नाव नाही कोणामुळं. 4 चौकात इज्जत भेटते मला, ती म्हणजे माझ्या मोठ्या भावामुळे. गेले 8-15 दिवस आख्या बनसुड्याच्या घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याला पैसा आल्यामुळे घरच्या एकदम सोडून दिलेले. मदरला पण रोज या मंत्री दुनियेत माझा सगळ्यात जास्त विश्वास फक्त माझ्या भावावर आहे बरं का. आणि आपला आक्या भाऊ पण कमी जीवताही नाहीये, स्वतःच्या सख्या भावाला आई बहिणीवरून शिव्या दिल्या. मतलब है तर या भयानक व्हिडिओच्या रिप्लाय मध्ये आक्या भाऊनं पण एक व्हिडिओ काढला. भाऊनं डायरेक्ट आजी आणली. मी एवढे दिवस कोणासोबत चुकीचं पण वागलं नाही आणि मी चुकीचं वागणार पण नाही. फक्त माझ्या आजीवरती अन्याय अत्याचार होते ते. माझ्या आजीला बघणार कोणी नाही. तर आक्या भाऊला त्याच्या आजीचा सांभाळ करायचा आहे आणि मम्मी आणि भावाचा याला विरोध आहे. त्यामुळे आक्याने हे सगळं केलं. नाही भाऊ, खरंच आम्हाला हे सगळं लय खरं वाटलं बाई, भयानक खरं वाटलं. मम्मीची चप्पल. इथपर्यंत सगळं नॉर्मल होतं, पण भाऊनं डायरेक्ट आरोप केला की माझ्या वडिलांना माझ्या आईनेच औषध घालून मारून टाकलं. माझ्या पप्पाला मारून टाकण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीचे आणि माझ्या पप्पाला औषध घालून मारलेलं माझ्या मम्मीने. आता याला खरं खोटं ठरवणं आपलं काम नाही आणि याच्याबद्दल आपण नाही बोललो तेच बरं आहे. पण या चमनचे 1.8 मिलियन फॉलोअर आहेत आणि स्वतःच्याच फॅमिली बद्दल सोशल मीडियावर आपण काय बोलायलो याला एवढी पण अक्कल नाही. पहिले तर घरचे भांडण सोशल मीडियावर आणून छोट्या भावाने गू खाल्ला आणि ते भांडण संपवायच्या जागी मोठ्या भावाने त्यामध्ये अजून घाण केली. मला तर हे कळत नाही या थोबाड इचक्यांचे एवढे कसे फॉलोअर वाढते. आक्याने मस्त आपल्या आजी सोबत व्हिडिओ टाकला आणि नंतर तुषारने सांगितलं की ही आमची आजीच नाहीये. आक्याने पैसे देऊन एका बाईला ऍक्टिंग करायला लावली. एकदम बाई पण फेक आहे आणि ती काय माझी आजी बिजी नाही. म्हणतात ना, एक मूर्ख माणूस बाकीच्या सगळ्यांना पण मूर्ख समजतंय. यावरून एवढं कळतंय की फॉलोअर किती पण वाढले ना, माणसाची अक्कल तेवढीच राहते. अरे भाई, यांना सोशल मीडियावर काय बोलाव आणि काय नाही बोलाव एवढी अक्कल नाही आणि यांना कॉमेडी किंग बनायचंय. आता सगळ्या फॅमिली मॅटरचा धिंगाणा केल्यानंतर यांना काहीतरी जाण आली आणि मग सगळ्यांनी मिळून एक तिसरा व्हिडिओ बनवला. काल मी आणि तुषारने व्हिडिओ बनवला होता, ते मी रागाच्या भरात बनवलाय. असं कसं काकू रागाच्या भरात तुम्हाला व्हिडिओच करू वाटला?
इथं लोक रडायला लागले, येड्यावाने तुम्हाला सपोर्ट करायला लागले, आक्याचेच फॉलोअर असून आक्याला शिव्या दिल्या आणि तुम्हाला सपोर्ट केला. आणि तुम्ही काय म्हणू राहिल्या? रागाच्या भरात केलं. रागाच्या भरात मी बोलून गेले ते सगळं काही. व्हिडिओ बनवायचा मुद्दा वेगळा होता, पण त्या व्हिडिओमुळे दुसरंच प्रकरण झालं. याच्यावर म्हणजे कमेंट एकदम घाण पडायला लागली. नाही बाई, पहिले तुम्हाला सांग व्हिडिओ बनवायचा मुद्दा काय होता? असा व्हिडिओ करून तुला काय सिद्ध करायचं होतं? अरे भाई, व्हिडिओचा असा होता की दुसरं प्रकरण होईल. व्हिडिओचा असा होता की आख्या कमेंट्स मध्ये शिव्या खाईन, आणि हे तुला चांगलंच माहित होतं. आता काऊन नाटकं करायला? फॅमिलीमध्ये फूट पाडण्याचा पण प्रयत्न करू नका. हे बघा, एकतर यांनीच भांडण केले, घरातल्या घरात करायचं तो सोशल मीडियावर लोकांसमोर तमाशा केला, आणि आता हेच म्हणाले की आमच्या परिवारात फूट पाडू नका. काय बे, लाज आहे? बाहेरच्या लोकांची मला घेते ह्या गोष्टी फक्त टाळा. भाऊ, घरातला तमाशा लोकांना दाखवल्यास लोक रडत नाही बसणार, मज्जाच घेणार, आणि एवढं तुला माहित पाहिजे. मला तर हेच म्हणायचं की कोणता पण क्रिएटर असू, व्लॉगर असू, फेम साठी म्हणा किंवा व्ह्यूज साठी, घरातले भांडण सोशल मीडियावर आणण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. कारण एखादा व्हिडिओ जर सोशल मीडियावर आला, मग त्यावर लोक बोलणार, त्यावर आपले वेगवेगळे मतं मांडणार, आणि मग तुम्ही त्यांना हे नाही म्हणू शकत की हे आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. नाहीच म्हणू शकत. आता दोघं भाऊ इंस्टाग्रामवर स्टोऱ्या ठेवू लागले की आमच्या भांडणामध्ये दुश्मनांनीच मज्जा घेतली, आमच्या भांडणामध्ये लोकांनीच मज्जा घेतली. अबे काय शेंबडे चाडे लावले? फॉलोअरचा माज बघा गगनात आणि मेंदू मात्र ढुंगणात.